नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, ह्याच्या आधी मी तुम्हाला बऱ्याच मच्छी, चिकन, मटनच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत. मच्छी फ्रायच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत. तशीच आज एक चवदार रेसिपी मी आणलेली आहे तुमच्यासाठी. ती म्हणजे घोळ मच्छीची रेसिपी. घोळ मच्छी ही मी अशा प्रकारचे पीसेस करून 7-8 पीस घेतलेले आहेत. ही मच्छी अतिशय टेस्टी असते. त्याचा आज आपण सरबरीत रस्सा बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी मच्छी घेतलेली आहे, मच्छीचे पीसेस घेतलेले आहेत, ओलं नारळ आणि कोथिंबीरचा वाटप घेतलेला आहे, कोकम घेतलेला आहे, होममेड गरम मसाला घेतलेला आहे, तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये पाहू शकता. हळद घेतलेली आहे आणि आगरी मिक्स मसाला घेतलेला आहे. फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. त्याच्यासाठी मी 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूणच्या. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता. इथे मी पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी तेल टाकते. एक मोठा चमच तेल घ्यायचे फोडणीसाठी. तेल गरम होतोय आपला, तोपर्यंत मी मच्छीमध्ये सर्व मसाले टाकून घेते. त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे, अर्धा चमच हळद. मी वेगवेगळे चमच वापरते, त्याच्यामुळे सांगताना अर्धा चमच सांगते, कारण हा चमच एकदम छोटासाच आहे. 1 चमच आगरी मसाला, अर्धा चमच होममेड गरम मसाला. त्यातच मी कोकम टाकणार आहे. आणि हे ओलं नारळ आणि कोथिंबीरचं वाटप बनवलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता. हे सर्व आपण मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचे, छान असं लावून घ्यायचे. छान तयार करून घेतलेलं आहे. आपलं तेलही चांगलं गरम झालेलं आहे. त्यातच मी हे लसूण टेचून टाकते. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. मी लसूण आहे ते सालीसहित टेचून घेतलेलं आहे, ते मी फोडणीत टाकते. किंचित हिंग आणि लगेचच त्याच्यामध्ये आपण ही मच्छी टाकणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा हवा असेल तेवढा रस्सा तयार करायचा असेल तेवढा पाणी घालायचं. त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेऊन त्याच्यामध्ये ओतते. छान मिक्स करून घेते. आपण ह्याच्यामध्ये सर्व काही टाकलेलं आहे. ओली मच्छी असल्यामुळे ओली मच्छी जास्त शिजवायची नसते. जर शिजवली तर एकदम स्मॅश होऊन जाणार, विरघळेल, त्याच्यामध्ये कुस्करून जाईल. म्हणून जास्त न शिजवता एक उकळी येईपर्यंत शिजवायचं. आता मी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकते आणि छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे. घोळ मच्छीचा सरबरीत रस्सा आपला तयार झालेला आहे. मी आता गॅस बंद करते आणि खाली उतरून घेते. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते. त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची अशी तोडून टाकली ना, 2 तुकडे करून, की त्या मच्छीला खूप छान स्वाद येतो. ही मच्छी, घोळ मच्छी, अतिशय टेस्टी असून त्याची फ्रायसुद्धा खूप छान लागते. आणि ही आपण भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर मस्त खाऊ शकतो. तर आपली घोळ मच्छीचा सरबरीत रस्सा तयार आहे.